हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूड्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे केळ्याचे पकोडे म्हणजेच केळ्याची भजी. मी तुम्हाला कच्च्या केळ्याचे पकोडे कसे बनवायचे आणि ते खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते सांगणार आहे. तर भजी किंवा पकोडा हा एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे जो प्रत्येकाला खायला आवडतो. डाएट कॉन्शियस असलेले लोकही पकोडे पाहिल्यानंतर आपला डाएट रुटीन विसरतात. आत्तापर्यंत तुम्ही वांगी, बटाटे, पनीर, पालक, मिरची आणि कोबीची भजी खूप खाल्ली असतील, पण तुम्ही कधी कच्च्या केळीची भजी खाल्ली आहे का? जर नसेल तर आज मी तुम्हाला कच्च्या केळ्याचे पकोडे म्हणजेच कच्च्या केळ्याची भजी कशी बनवायची आणि ते खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते सांगणार आहे. केळी हे ऊर्जेचे पॉवर हाऊस आहे हे तुम्हाला माहिती असेलच. केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. यामुळेच लोकांना नाश्त्यात ते खायला आवडते. केळीमुळे तुमची पचनक्रियाही निरोगी राहते. केळी 2 प्रकारात येतात, एक कच्ची आणि दुसरी पिकलेली. भजी बनवण्यासाठी किंवा पकोडे बनवण्यासाठी तुम्हाला कच्ची केळी लागेल. कच्च्या केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, मॅग्नेशियम, कॉपर, पोटॅशियम आणि मॅग्नेज असते. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांना केळीच्या डम्पलिंगपासून बरेच फायदे मिळू शकतात. तर कच्च्या केळ्याचे पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी 3 मोठी केळी घेतलेली आहेत, कच्ची केळी. आता ह्या केळ्यांची सालं काढून घ्यायची आणि ही केळी अशा पद्धतीने तासून घ्यायची आणि एकदम मीडियम आकारामध्ये पातळ त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि हे एका पाण्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये असे अर्धा तासभर भिजत ठेवायचे. का तर त्याचा जो काळा डिंक असतो तो निघून जावा म्हणून ही जी केळ्याची कापं आहेत ती अशी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायची. त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 वाट्या बेसन घेत आहे मी. त्यामध्ये घेत आहे 1 चमचा लाल तिखट मसाला, हळद 1 चमचा, त्यानंतर चवीपुरतं मीठ घेत आहे. आता आपण हे मिश्रण ढवळून घेऊया. आता या मिश्रणामध्ये गरजेपुरतं जेवढं आवश्यक असेल तेवढं पाणी थोडं थोडं करून ओतायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि अगदी सैल पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही, असं मध्यम बॅटर बनवून घ्यायचं. बॅटर हे अगदी घट्टसर पण नसावं आणि एकदम पातळ देखील नसावं. त्यासाठी थोडं थोडं पाणी ओतून हे मिश्रण ढवळून घ्या. आता यामध्ये सफेद तीळ 1 चमचा टाकून घ्या. त्यानंतर ओवा अर्धा चमचा टाकून घ्या. तर या ठिकाणी आपलं बॅटर बनवून तयार आहे. आता हे आपण 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. आता आपण दुसरीकडे काय करायचं, जी आपली केळ्याची कापं कट केलेली होती त्याला हळद लावून घेऊया. छान अशी सगळ्या कापांना हळद लावून घ्यायची. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि ते व्यवस्थित लावून घेऊयात.
यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ 1 चमचा आणि तो देखील व्यवस्थित या कापांना लावून घेऊ. त्यानंतर आपण आमचूर पावडर टाकून घेऊया, ज्याने एक वेगळीच टेस्ट येते आपल्या पकोड्यांना किंवा भजीला. खूप छान लागतात चवीला. त्यामुळे आमचूर पावडर टाकायला विसरू नका. आता आपण व्यवस्थित मॅरिनेशन करून ठेवलं आहे. तर आता ही केळ्याची कापं आपण 15 मिनिटासाठी ठेवून देऊयात. इकडे आपलं जो बॅटर बनवलं होतं बेसनचं किंवा चणा डाळीचं, ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घ्या. चला तर आता आपण फायनली पकोडे बनवायला म्हणजेच कच्च्या केळीची भजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर लो फ्लेमवरती तेल गरम करत आहे. तेल इथे व्यवस्थित गरम झालं आहे. आता यामध्ये बेसनला लावून एक पकोडा केळ्याचं काप आपण तळून घेऊयात. मंद आचेवर केळ्याची कापं छानपैकी तळून घेऊ. या ठिकाणी मी एक अशा पद्धतीने एक करून सर्व पकोडे छान असे तळून घेत आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपल्या आता केळीचे पकोडे, बनाना पकोडे किंवा केळीची भजी बनवून तयार आहे. तुम्हाला आजची माझी बनाना पकोडे म्हणजे केळ्याच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.